काँग्रेसकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसल्यामुळे महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला नाकारलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका. निसर्ग आणि प्रगतीचा समन्वय साधून पर्यावरणपूरक विकास होऊ शकतो हे भारतानं जगाला दाखवून दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील दावोसला रवाना. यंदा अधिक गुंतवणूक आणण्याचं मुख्यमंत्र्यांचं उद्दिष्ट. महाराष्ट्राच्या वेगवान वाटचालीमुळे पुढच्या 3 ते 4 वर्षात $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं ध्येय साध्य करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपुरात मध्यम क्षमतेच्या युद्धसामग्री सुविधेचं उद्घाटन. भारताला शस्त्रसामग्री उत्पादनाचं जागतिक केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट संरक्षण मंत्र्यांकडून अधोरेखित. अनेक वर्ष मोठ्या तोट्यात असलेल्या देशातील वीज वितरण कंपन्यांनी 2024-25 या वर्षामध्ये नोंदवला $2,701 कोटी रुपयांचा नफा. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाची माहिती. नील अर्थव्यवस्था साकारण्याच्या दिशेनं मोठं पाऊल. अंदमानमध्ये भारतातील पहिल्या खुल्या समुद्रातील मत्स्यपालन प्रकल्पाचा शुभारंभ. प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा होणार जयघोष. गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेतून महाराष्ट्राचा चित्ररथ घडवणार. परंपरा आणि आर्थिक शक्तीचं दर्शन. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती. पुणे जिल्हा परिषद दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. आगामी जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस कोणतीही वैचारिक तडजोड न करता समविचारी पक्षांना शक्य तिथे सोबत घेऊन लढवणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 41 धावांनी विजय. विराट कोहलीचं शतक व्यर्थ. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य